माधव मुंडे यांची गेल्या 16 महिन्यापूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. अजूनही त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. न्यायाच्या हक्कासाठी ते कुटुंब उद्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. आपण माझ्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत ज्ञानेश्वर मुंडे. ताई, काय सांगाल, आज 16 महिने उलटून गेलेले आहे, अजूनही आपल्याला कुटुंबाला न्याय मिळाला नाही आहे. काय त्या न्यायाच्या हक्कासाठी आपण उद्या सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयावर उपोषणाला बसणार, काय सांगाल? माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी तर मी उपोषणाला उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणारच आहे. आम्ही सगळ्यांना आवेदन देऊन सध्या प्रशासनानं काहीच आम्हाला न्यायाची म्हणजे काहीच भूमिका दिली नाही आम्हाला. प्रशासनानं असं वाटलं होतं की थोडं तरी आम्हाला काहीतरी देतील, तरी पण त्यांनी माझं उपोषण स्थगित करून सध्या मला काहीच 8 दिवस बी न्यायाचं काहीच म्हणजे एक पण आरोपी न सांगता काहीच त्यांनी आम्हाला फॉलो सध्या दिले नाही. तर मग आम्ही काय म्हणून त्यांच्याकडं हे करावं? तरी आम्ही SIT CIDची मागणी किती दिवस झालं करत आहोत, तरी पण आम्हाला काहीच न्यायाची भूमिका नाही. मग आम्ही एक निर्णय म्हणून काय घ्यावा म्हणून उद्या उपोषण तर होणारच आहे. या संदर्भात पाहिलं तर सुप्रिया सुळे असेल, सूर्यदास असेल यांनी आपल्या कुटुंबाला भेट दिली होती, विनंती देखील केली होती पोलीस अधीक्षक असले किंवा आता तुम्ही उपोषण थांबवलं पाहिजे, उपोषण गेलं नाही पाहिजे. आणि तुम्ही त्यानंतर तुम्ही 8 दिवसात त्यांना वेळ दिला होता. तो 3 तारीख आहे उद्या. कसं पाहता यांच्याकडे आता? सगळ्यांनी सांगून मी स्थगित केलं होतं ना 8 दिवस उपोषण. सगळ्यांनी मला विनंती दिली, माझ्या कुटुंबियांनी केली, दसाईबाईंनी केली, ताईंनी केली होती, सुप्रिया ताईंनी. म्हणून मी माझं 8 दिवस उपोषण थांबवलं होतं. मग या प्रशासनाला जर उपोषणाचीच भाषा जर कळत असली तर मग मैदानात उतरणं साहजिकच आहे ना. म्हणजे आपलंच माणूस जाऊन आपल्यालाच मैदानात उतरावं लागतंय ना, आपल्यालाच न्यायासाठी लढत राहावं लागतंय. हे कुठलं प्रशासन आहे? तरी पण मी SIT CIDची किती मागणी करत आहे आणि त्या पोलिसांचे CDR मागत आहे. किती 2 महिने झाला आता सध्याला, तरी पण अजून या प्रशासनाकडून आम्हाला काहीच नाही. मग मैदानात उतरलं न उपोषण केलं म्हणजेच न्याय भेटणार अशी जर त्यांची भूमिका असेल तर मग हे करणं गरजेचंच आहे. पाहिले तर 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक स्वारगेटमध्ये एक घटना घडली होती. त्या प्रकरणामध्ये पाहिले तर पोलीस अधिकाऱ्यांनी असेल, पोलीस कर्मचाऱ्यांनी हायटेक यंत्रणा वापरून असेल, त्या ज्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. कसं पाहता? त्यांनी जे केलं ते आरोपी पकडले. म्हणजे त्यांची जेवढी ताकद होती तेवढी लावून त्यांनी आरोपी पकडले. मग माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काय झालं? माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काय हे नाही एवढी यंत्रणा चालवली नाही, इतकी निर्गुण हत्या होऊन. मग हे प्रशासनाला हेच आहे ना, एक शर्मनांतिक गोष्ट आहे की ह्या महादेव मुंडेच्या प्रकरणात का ते इतकं यंत्रणा वापरत नाहीत. एक नुसतं म्हणायचं आरोपी कोण आहेत, आम्हालाच विचारतात आरोपी कोण आहेत आणि अजून शांत बसते, अजून बाईट घेतली की अजून शांत बसणार. असंच ह्यांचं चालू आहे. साखळी वरच्यावर साखळीच चालू आहे त्यांची की कोण आहे आरोपी, कोण आहे आरोपी. मग ह्यांना एकच राहिलंय की उपोषण म्हणजेच न्याय. ही आपल्या ह्याच्यात भाषाच तेवढी राहिली आहे प्रशासनाकडं. उपोषण केलं कीच न्याय आहे का? मग मला बी मैदानात उतरावंच लागेल ना. त्यासाठी मी उद्या उपोषणाला बसणार आहे. संतोष देशमुख खून प्रकरण पाहिले तर आता का 2 दिवसापूर्वीच CIDनं एक चार्जशीट दाखल केले, 90 दिवसाच्या आतच केलेलं आहे. हां, त्यांना पूर्ण गावकऱ्याचं सहमती होती. सगळ्यांनी त्यांना म्हणजे साथ दिली. तशी आम्हाला प्रशासनानं भूल घातली ना त्यावेळेस. जे ते मला PI म्हणले की 3 महिन्यातच होऊ शकतं, हे मला आता खरं वाटलं. का तर त्यावेळेस त्या गावकऱ्यांनी उठाव घेतला आणि त्यांचं 3 महिन्याच्या अगोदर त्यांनी प्रकरण हे केलं. मग आम्हाला प्रशासनानं सगळी दिशाभूल केली. आम्हाला दुसरेच कारण सांगून दुसरेच हे करून खऱ्या आरोपीला पाठराखण केली. पोलीस अधिकाऱ्यांनीच पाठराखण केली ह्यांची आरोपीची. आम्हाला दिशाभूल केली ना सगळ्यांनाच की आरोपी सापडतील. नंतर तर चालू केलं कोण आहेत आरोपी, आम्हालाच विचारत राहिले. मग हे प्रशासनानं दिशाभूल केली ना आमची. मग त्यांना गावकऱ्यांनी मदत केली. कारण ते गावकऱ्यांनी मदत केली म्हणून त्यांचे कसं चार्जशीट दाखल झाली. खरे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत प्रशासन पोहोचू शकलं. तात्काळ SIT CID दाखल केली आणि हा जर तपास त्यांचा बी पोलीस असे लोकल पोलिसांकडे असतात त्यांना तरी का पुन्हा न्याय दिला असता. असंच दिशाभूल केली असती ना. मग तर मुख्यमंत्री साहेबांनी जे SIT CID तत्काळ दाखल करून त्यांचा जे निर्णय केला तो योग्यच केला ना. आरोपीला सजा झालीच पाहिजे. असले दरिंद्रे फाशीवर गेलेच पाहिजेत. तुम्हाला जे मसाजोगचे ग्रामस्थ त्यांचा एक फोन देखील आला होता. त्यांचं काय संभाषण झालं, काय बोलणं झालं त्याच्यामध्ये? हां, त्यांनी मला आश्वासन दिलं आहे. सगळ्या मसाजोग म्हणजे त्यातील लोकांनी सगळे म्हणले आहेत की ताई तुमच्याशी पाठीमागे आहोत आम्ही. तुम्ही तुमचा न्यायाचा लढा लढत राहा, आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ म्हणले आहेत.
संतोष देशमुख प्रकरणात जे चार्जशीट दाखल झाले त्या संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी एक माध्यमांना काल बाईट दिली होती. त्यामध्ये त्या म्हणलं आहे किंवा हे जे प्रकरण आहे आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पटकन चालू आणि त्यानंतर आरोपींना फाशी देऊ. कसं आता सुप्रियाताईंनी बी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं आहे, दस साहेबांनी बी दिलं आहे. मग मुख्यमंत्री साहेबांनी महादेव मुंडे प्रकरणात बी लक्ष द्यावं ना. जसं संतोष भाईच्या देते तसं महादेव मुंडे प्रकरणात बी लक्ष देऊन तात्काळ SIT CID दाखल करावं ना. हे असं झालंच आहे की उपोषण करा, न्याय घ्या. एक तर माणूस घरातला करता करविता जातोय आणि त्यांच्याच परिवाराला अजून अशी उपोषणाची टाईम येते म्हणजे एक लज्जास्पद बाब आहे. तरी पण मुख्यमंत्री साहेबांनी अजून लक्ष देऊन महादेव मुंडे प्रकरणात बी म्हणजे माझ्या पतीच्या न्यायासाठी बी SIT CID दाखल करून त्या पोलिसांचे CDR करून ज्यांचे त्यांना फोन आले त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे तरच आरोपी बाहेर येतील. पाहिजे तर जसं कालच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री स्वतः योजना झाली होती तसंच महादेव मुंडे प्रकरणात स्वतः मुख्यमंत्र्यांनी हातावर घ्यावं आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी आता ज्ञानेश्वर मुंडेकडे करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोगळकर, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.